आहे। शासकीय निवासस्थानांमध्ये बाप्पा विराजमान झाल्यात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यातही गणरायाचं आगमन झालंय। देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीसांनी बाप्पाची पूजा करत आरती केली। या गणेश पर्वाच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। श्री गणेशाने सर्वांचे दुःख हरावे, सर्वांचे विघ्न दूर करावे, सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य मिळावं, आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला स्थैर्य मिळावं, भरभराटी मिळावी, आपली जी प्रगती होते तिचा वेग अजून वाढावा, अशी मी विघ्नहर्त्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना केली आहे। बाप्पांना माहितीच आहे की महाराष्ट्राची प्रगती कोण करू शकतं आणि ते बाप्पांनी पाहिलं आणि महाराष्ट्रातल्या बाप्पांना मानणाऱ्या सर्व नागरिकांनी देखील बघितलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की बाप्पांचा आशीर्वाद मिळेल। खरं म्हणजे बाप्पांना तसं काही फार मागावंच लागत नाही, ते सगळं देतात। बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची आवश्यकता आहे। मी नावं त्यांचे घेणार नाही, पण सर्वांना सद्बुद्धी मिळो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे।